Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 9, Disaster Management Standard 8 General Science. In this video we have to learn here about disaster management. Disaster management म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि त्या नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन आपण कसं करू याबद्दल आपण या धड्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण अभ्यास करूया. सो फॉर व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर. मग आपल्याला प्रश्न पडतो की डिझास्टर म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती आपण कशाला म्हणायची, त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ डिझास्टर, आणि या नैसर्गिक आपत्तीचे आपण किंवा कोणत्याही आपल्यावर येणाऱ्या आपत्तीचं आपण प्रकार कोणत्या प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू याचा पण आपण अभ्यास करूया. ओके, लास्ट इयर वी हॅव इंट्रोड्यूस व्हेरियस नॅचरल कॅलॅमिटीज मीन्स डिझास्टर. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट अर्थक्वेक अँड सम अदर नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज ज्या आहे ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो आहे, तर या नैसर्गिक आपत्तीबद्दल आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. एक आहे त्यामधील अर्थक्वेक. मग व्हॉट इज ॲन अर्थक्वेक आपल्याला प्रश्न पडतो आहे की मग भूकंप म्हणजे काय, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, मग अर्थक्वेक म्हणजे काय आणि व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अर्थक्वेक. आपल्याला हा प्रश्न पडला असेल की व्हॉट इज मीन बाय अर्थक्वेक. अर्थक्वेक is a sudden vibration on earth. Earthquake is a sudden vibrations on the earth and shaking of the earth surface is called an earthquake. What is mean by earthquake? Earthquake is a sudden vibrations. Earthquake is a sudden vibrations on the earth and shaking of the earth surface ground is called an earthquake. भूकंप म्हणजे काय होतो, या ठिकाणी आपण काय बघतो आहे, नॅचरल कॅलॅमिटीज आहे, हे नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप. मग भूकंप म्हणजे काय, तर अचानक येणारं जी व्हायब्रेशन्स असतात पृथ्वीला, आणि ती पृथ्वी ज्यामुळं हलते आहे, शेकिंग होते आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग ज्या व्हायब्रेशन्समुळं, ज्या धक्क्यामुळं अचानकपणे हादरतो, त्यालाच आपण अर्थक्वेक असं म्हणतो आहे. लक्षात आलं मित्रांनो, हे अर्थक्वेक म्हणजे पृथ्वी अचानकपणे तिचं व्हायब्रेशन्स होतं, मोठ्या प्रमाणामध्ये ती हलते आहे तिचा पृष्ठभाग. ओके, त्याला आपण अर्थक्वेक असं म्हटल्या जाते. ओके, सो वी लर्न हिअर अबाउट अर्थक्वेक. These earthquake causes seismic waves leading to the movement of the earth's surface like tremors, shaking, or it goes up and down. The shocks and waves form in the interior of the earth, spread on the surface in all directions. The central point of earthquake is the point above the epicenter on the earth surface. ओके, मग आपल्याला या ठिकाणी इपी सेंटर म्हणजे काय होते ते आपण बघू. लुक ॲट हिअर आर द इपी सेंटर. आपण या ठिकाणी बघू शकतो आहे का, हे इथचा फोकल पॉईंट आहे ज्या ठिकाणी अर्थक्वेक घडणार आहे, आणि हे इपी सेंटर आहे, सेंटर ऑफ द, म्हणजे कोण्या ठिकाणी हे भूकंप होत आहे. आणि ह्या इपी सेंटरपासून यामध्ये असणारं जो काही रस असतो, लाव्हा रस असतो पृथ्वीच्या पोटामधल्या, आणि त्यावर असणाऱ्या ज्या प्लेट्स असतात, थंड झालेला जो लावा असतो ज्याला प्लेट्स म्हणतो आपण, त्यांची मूव्हमेंट होते आहे. आणि त्या मूव्हमेंटमुळे म्हणजे अबव द पॉईंट ऑफ द इपी सेंटर ऑन द अर्थ सरफेस स्ट्रॉंग कॉन्व्हल्स ऑर वेव्स ॲट फर्स्ट रीच द इपी सेंटर, देअरफॉर मेजर लॉस ऑकर नियर दॅट एरिया. म्हणजे भूकंप जेव्हा होतो त्यावेळेस जो लॉस होतो आहे, नुकसान होतो आहे, तर इपी सेंटर जवळ असणारा जो काही पृष्ठभाग असतो, जो काही जमिनीचा भाग असतो, जिथे गावं असतात, वस्त्या असतात, इपी सेंटर जवळ त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शॉक्स ऑकर ड्यू टू ॲन अर्थक्वेक कॅन बी माइल्ड ऑर इंटेन्सिफाईड. म्हणजे जेव्हा एखादा धक्का लागतो आहे
पृथ्वीला आणि पृथ्वी हलते तर अर्थक्वेक दोन प्रकारे असते, एक माइल्ड असतो किंवा इंटेन्सिफाईड असतो. म्हणजे एक तर ती सौम्य असतो किंवा जोरात असतो तो. ऑन द अर्थ माइल्ड अर्थक्वेक ऑकर इन अ लार्ज नंबर दॅन इंटेन्सिफाईड ऑर रनर्स ज्याला म्हटलं जाते. जो मोठ्या प्रमाणामध्ये तीव्रता जितकी जास्त इंटेन्सिफाईड जर त्याची तीव्रता असेल ओके तर तो त्याची तीव्रता कमी भागामध्ये असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे भूकंप होतात ते माइल्ड होतात. ओके, एव्हरी डे अर्थक्वेक आर नोटीस ॲट सम ऑर अदर प्लेसेस ऑन द अर्थ. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दररोजच एव्हरी डे दररोजच पृथ्वीच्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये भूकंप हा होत असतो, दररोज होत असतो. प्रश्न असा असतो की तो भूकंप आपल्याकडे न होता पृथ्वीच्या कुठल्या तरी भागामध्ये होत असतो. काही इतके सौम्य असतात की ते आपल्याला जाणवत नाही आहे. जे जाणवणारे धक्के असतात ते सिस्मोग्राफमध्ये मात्र मोजल्या जातात. ओके, अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, एव्हरी इयर नियरली 12,400 to 14,000 अर्थक्वेक ऑकर ऑन द अर्थ. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दरवर्षी 12,400 ते 14,000 अर्थक्वेक पृथ्वीवर होते. दरवर्षी म्हणजे 365 दिवसामध्ये 14,000 अर्थक्वेक होतात, 14,000 वेळा भूकंप होतो आहे. ओके, या ठिकाणी एक वेबसाईट पण दिलेली आहे, ज्या वेबसाईटचा रेफरन्स आपण घेऊ शकतो आणि ही माहिती आपण वेबसाईटवर बघू शकतो आहे. फ्रॉम दिस इट इज नोटीस दॅट अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. यावरून आपण म्हणतो की पृथ्वी ही सतत व्हायब्रेट होत असते आहे, सतत तिचं कंपन होत असते आहे, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो आहे. या ठिकाणी एक चित्र पण आपण बघू शकतो आहे की क्रॅक टू द बिल्डिंग्स. जेव्हा भूकंप होतो तेव्हा बिल्डिंग्स कशा क्रॅक्स होतात, या झाडांवर काय परिणाम होतो, रस्त्यांवर काय परिणाम होतो ते सुद्धा आपण अर्थक्वेकमध्ये अभ्यासू शकतो. आणि यामध्ये दिलेलं EP सेंटर आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लॉस होतो आहे, ज्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असते ज्याला EP सेंटर म्हणतो आपण, तर जमिनीचा कशा पद्धतीनं लॉस होतो आहे, घरांचा कसा लॉस होतो आहे ते सुद्धा आपण पाहतो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पृथ्वी ही सतत व्हायब्रेटिंग असते आहे. व्हायब्रेटिंग म्हणजे सतत कुठेतरी भूकंप हा येत असतो, हे गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. यानंतर आपण बघणार आहोत की द मशीन or instrument which record the earthquake is called seismograph or seismometer. लक्षात आलं आहे. आपण काय म्हणतोय की जे मशीन आहे किंवा ज्या मशीनद्वारे किंवा ज्या यंत्राद्वारे अर्थक्वेक मोजल्या जातात किंवा अर्थक्वेकचा रेकॉर्ड ठेवला जातो त्याला सिस्मोग्राफ म्हटल्या जाते किंवा सिस्मोमीटर. Okay, seismometer or seismograph is the machine or instrument which record the earthquake. Okay, and the accentuation म्हणजे इंटेन्सिटी, आणि या सिस्मोमीटरची इंटेन्सिटी इज मेजर्ड इन रिचर स्केल. हे लक्षात घ्या. म्हणजे भूकंपाची तीव्रता आपण कशात मोजतो आहे, रिच्चर स्केलमध्ये मोजतो आहे. आणि भूकंप कशामध्ये मोजतो आहे, सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे. या ठिकाणी लुक ॲट हिअर, देअर आर 2 टाईप ऑफ सिस्मोमीटर. या ठिकाणी एक व्हर्टिकल सिस्मोमीटर आहे आणि एक हॉरिझॉन्टल सिस्मोमीटर आहे. ओके, किंवा त्याला सिस्मोग्राफ पण म्हणतो आपण. या ठिकाणी ग्राफ बघा, ज्या पद्धतीनं आपण ग्राफ पाहतो आहे त्या पद्धतीनं इथे, म्हणून त्याला ग्राफ आहे, मोजल्या जाते, रेकॉर्ड होतो आहे ते. आणि हे मीटर आहे. 2 प्रकारची मीटर असतात भूकंप मोजण्याची, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सिस्मोमीटर. ओके, आणि याची जी तीव्रता असते, इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक इज मेजर्ड इन रिचर स्केल. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. ओके, रिचर स्केल इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. आता ओके, आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर अर्थक्वेकचे आपण परिणाम जे बघूया, अर्थक्वेकचे परिणाम काय होतात ते आपण बघूया या ठिकाणी. कॉजेस ऑफ अर्थक्वेक अँड इफेक्ट ऑफ अँड अर्थक्वेक. तर याचं काय कारण असेल अर्थक्वेक? एक आहे व्हल्कॅनिक इरप्शन. ओके,
कॉजेस ऑफ अर्थक्वेक, अर्थक्वेकचं कारण काय आहे, कोणत्या कारणानं भूकंप येतो, व्हल्कॅनिक इरप्शन. ओके, ज्याला आपण लाव्हारस म्हणतो आहे. लाव्हारस म्हणजे व्हल्कॅनिक इरप्शन. ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचं आवरण जे असते ते कमकुवत असेल, ज्या ठिकाणी व्हल्कॅनो होतो आहे, तर त्या ठिकाणी अर्थक्वेक होऊ शकतो आहे. दुसरा आहे ट्रेस ऑफ बिग डॅम ऑन अर्थ, म्हणजे जी मोठी मोठी धरणं बांधल्या जातात जमिनीवर आणि त्या धरणात साठवलेलं जे पाणी असते त्याच्या वजनामुळं सुद्धा जमिनीवर ट्रेस येतो आणि त्यामुळे सुद्धा अर्थक्वेक होऊ शकतो. आपण बघतो आहे की कोयना जे धरण आहे त्या ठिकाणी बरेचदा अर्थक्वेकमुळं नुकसान पण झालेलं आहे. मायनिंग प्रोजेक्ट आहे, अनेक ठिकाणी कोळसाच्या खाणी असेल, त्यानंतर दगडाच्या खाणी असेल, वेगवेगळं जे काही खनिज असते त्याच्या मायनिंग प्रोजेक्टमुळं सुद्धा जमीन खूप खोलपर्यंत खोदावी लागते. त्यामुळे सुद्धा अर्थक्वेक म्हणजे अर्थचा जो पहिला जो क्रस्ट असतो त्यावरचा जो थर असतो तो कमकुवत होतो आणि त्यामुळे भूकंप होतो आणि तिथली फार मोठी हानी होत असते. तिथे मायनिंग प्रोजेक्टजवळ किंवा या डॅमजवळ जर इपी सेंटर असेल भूकंपाचं तर हानीची तीव्रता पण मोठी असते. अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट, हे बघा आता नवीन यामध्ये अंडरग्राऊंड ॲटॉमिक टेस्ट केल्या जाते आणि त्यामुळं सुद्धा जमिनीचा जो क्रस्ट असतो, स्तर असतो तो कमकुवत होतो. वॉटर पर्क्युलेट थ्रू द क्रॅक ड्यू टू द ट्रिमेंडस हीट. द वॉटर कन्व्हर्ट इंटू स्टीम. द स्टीम फॉर्म ट्राईज टू कम आउट ऑफ द अँड लुझन द अर्थ सरफेस कॉझिंग अर्थक्वेक. आपल्याला माहिती आहे की आपलं पावसाचं जे पाणी असते किंवा इतर जे पाणी असते ते जमिनीमध्ये मुरतात, जमिनीच्या भेगांमध्ये जाते आहे. त्या भेगांमध्ये जे हीट असते, उष्णता असते आणि त्या उष्णतेपासून जर म्हणजे पाण्याची वाफ झाली तर ती वाफ त्या जमिनीच्या आतमध्ये कोंडल्या जाते. कोंडलेली वाफ बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यामुळे जमिनीचा जो थर असतो तो कमकुवत होतो आणि अशा ठिकाणी अर्थक्वेक होण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, आपण या ठिकाणी कॉजेस ऑफ अर्थक्वेक पाहिली, अर्थक्वेकची कारणं पाहिली भूकंपाची, त्यानंतर इफेक्ट काय होतो आहे, मानवी जीवनावर काय परिणाम होतो आहे अर्थक्वेकचा ते आपण या ठिकाणी बघूया. लॉस ऑफ ह्युमन बिईंग, वाईल्ड ॲनिमल्स अँड पेट्स, मोठ्या प्रमाणात माणसाचं नुकसान होते आहे. आपण लातूरला भूकंप झाला त्यावेळेस पाहिलं आहे की हजारो लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली, दबल्या गेली. वाईल्ड ॲनिमलचं सुद्धा नुकसान होते आहे. जे पेट असते, पाळीव प्राणी, बांधलेली जनावरं असतील ज्यांना आपण सोडू शकत नाही, ते यामध्ये मृत्युमुखी पडतात. इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल, इलेक्ट्रिक पोल, पाईपलाईन, हाऊसेस, बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वे ट्रॅक आर डिस्ट्रॉईड. ओके, इकोसिस्टीम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, मग बायोडायव्हर्सिटी नष्ट झाल्यामुळे आपली इकोसिस्टीमसुद्धा नष्ट होते. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर्स, स्ट्रीम अँड चेंजेस, बरेचदा इतका मोठा अर्थक्वेक असतो, भूकंप असतो की डायरेक्शन ऑफ रिव्हर्स जे असतात, नदीचे जी दिशा असते ते सुद्धा बदलल्या जाते, तिचा प्रवाहसुद्धा बदलतो. पॉसिबिलिटी ऑफ फायर इन सिटी इन्क्रीजेस, अशा वेळेस जंगलामध्ये आपल्या शहरामध्ये आग पण लागू शकते. इफ देर इज ए अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ द ओशन देअर मी क्रिएट सुनामी वेव्ज. ह्याच जर आपण भूकंप समुद्राच्या तळाशी झाला, आपल्या जमिनीवर भूकंप झाला, अर्थक्वेक आपण त्याला भूकंप म्हणू, पण हाच जर भूकंप जमिनीच्या आपल्या समुद्राच्या तळाशी झाला तर त्याला सुनामी म्हणतात. जापनीजमध्ये सुनामी म्हणजे भूकंप होतं, त्याच्या उंच अशा लाटा तयार होतात आणि त्यामुळे समुद्र सपाटीवरचा जो काही भाग असतो, कोस्टल एरिया असतो, समुद्र किनारा असतो, मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन होतं, लॉस होतो आहे. लेव्हल ऑफ वॉटर टेबल अल्सो चेंजेस ड्यू टू धिस सुनामी means earthquake. Tsunami is also a type of earthquake, but tsunami is a earthquake that under a bottom of the sea. म्हणजे सुनामी हा भूकंपच आहे पण तो समुद्राच्या तळाशी होतो आणि त्यामुळे उंच उंच लाटा, जवळपास 3-3 किलोमीटर उंच अशा लाटा तयार होतात आणि त्या लाटांमध्ये सुद्धा मनुष्य हानी तर होतेच, त्यासोबतच इतर हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. मग प्रिकॉशन्स आपण काय घेतली पाहिजे मित्रांनो, ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया की आपण कोणती काळजी घेऊया की जेव्हा
मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप येत असतो, तर आपण काय करणार आहे की टेबल असेल तर टेबलमध्ये सुद्धा आपण आसरा घेऊ शकतो आहे. कोणत्या ठिकाणी आपल्याला सुरक्षितता आपल्याला मिळेल ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो आपण बघूया की आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपला प्राण वाचू शकेल. ओके, प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. इफ यू आर ॲट होम, तुम्ही जर घरी असाल तर आपण काय करणार आहे, स्टँड स्टील ॲट वन प्लेस, एका ठिकाणी थांबा किंवा घराच्या बाहेर या. ओके, आयदर सीट ऑन द फ्लोअर ऑर बिलो द बेड. ओके, किंवा फर्निचर म्हणजे ज्याचं जे टॉप असतो आहे, ज्या ठिकाणी टेबल आहे, टेबल जर नसेल तर कुठे तुम्ही बघा तर कॉर्नर ऑफ द रूम. ओके, कव्हर युअर हेड बाय फोल्डिंग युअर हँड्स, अशा पद्धतीनं पोझिशनमध्ये आपण उभं राहू शकतो आहे. इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाईड द हाऊस, तुम्ही जर घराच्या बाहेर असाल तर काय करणार आहे बघा, तुम्ही जर पार्कमध्ये आहे, व्हेकल तुमचं सेफ प्लेसमध्ये न्या. डू नॉट वेट नियर द बिलो ऑर टॉल बिल्डिंग, उंच जे बिल्डिंग असते त्या खाली उभे राहू नका. इलेक्ट्रिक पोलजवळ सुद्धा उभे राहू नका. त्यानंतर अवॉइड डुईंग द थिंग ड्युरिंग अर्थक्वेक, म्हणजे जेव्हा अर्थक्वेक होतो त्यावेळेस काय करायचं नाही, युझिंग लिफ्ट. म्हणजे आपण जर उंच मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये राहत असेल, इफ वी लिव्ह इन द मल्टी स्टोरी बिल्डिंग, तर अशा वेळेस लिफ्टचा उपयोग न करता आपण स्टेअर केज जे आहे, पायऱ्यांचा उपयोग केला पाहिजे. डू नॉट सीट इन डिस्कम्फर्ट फॉर लॉंग टाईम. ओके, फिजिकल मुवमेंट केली पाहिजे. आफ्टर अर्थक्वेक देर इज ए पॉसिबिलिटी ऑफ फायर, अर्थक्वेकनंतर फायर होऊ शकते आहे, म्हणून आपण केअरफुली स्विच ऑफ द मेन इलेक्ट्रिक सप्लाय, आपल्या घरचा जो स्विच बोर्ड असतो तो आपण बंद केला पाहिजे. डू नॉट यूज कॅन्डल्स, लँटर्न्स ऑफ मॅचबॉक्स, इन्स्टेड यूज टॉर्च ऑर बॅटरी. ओके, कारण कॅन्डल आणि लँटर्नमुळे सुद्धा आग लागू शकते. तर अर्थक्वेक रेजिस्टन्स प्रूफ बिल्डिंग, म्हणजे अर्थक्वेक नाही आला पाहिजे, भूकंप आला तरी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कसं असलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन which do not get damaged due to the earth movement up to a certain limit are called earthquake resistant building. म्हणजे किती उंच बिल्डिंग असली पाहिजे. ओके, टू कन्स्ट्रक्ट टॉल बिल्डिंग, मग टॉल उंच बिल्डिंग बांधत असताना इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनी, म्हणजे ISI ज्याला म्हणतो आपण, हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट. बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IS 456 and earthquake resistant construction are performed as per IS 1893 criteria for earthquake resistant design of structure. जे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनं जे स्टँडर्ड दिलेलं आहे त्यानुसार बिल्डिंग बांधायला पाहिजे. IS 13920 ductile detailing of reinforced concrete structure subject to seismic forces, advanced technology used for earthquake resistance construction. म्हणजे अशा पद्धतीचं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे जेणेकरून अर्थक्वेक जरी आला, भूकंप जरी आला तरी त्या बिल्डिंगचं नुकसान होणार नाही, सोबतच त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं पण नुकसान होणार नाही. टू गेट प्रायर इंटिमेशन अबाउट अर्थक्वेक, मॉडर्न इक्विपमेंट लाईक, म्हणजे आता आपल्याला जर भूकंप यायचा आहे असेल आणि त्याची जर माहिती आपल्याला मिळवायची असेल तर जे अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये लेझर रेंजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन, जेजर काउंटर, त्यानंतर क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईट गॉज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गॉज एसेट्रा आर यूज. हे जे आधुनिक इक्विपमेंट आहे म्हणजे लेझर रेंजिंग व्हेरी लॉंग बेसलाईन, गायझर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईट गॉज, टिल्ट मीटर, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गॉज एसेट्रा आर यूज. म्हणजे ह्या उपकरणामुळे आपल्याला भूकंप यायच्या आधीच माहिती मिळेल की भूकंप येणार आहे आणि आपण सतर्क राहू शकू. ओके, म्हणजे आपल्याला आपलं नुकसान होणार नाही, लोकांचं नुकसान होणार नाही. ओके, म्हणजे आपलं जे इकॉनॉमिक लॉस होणार आहे किंवा आपलं जो फिजिकल लॉस होणार आहे तो लॉस आपला होणार नाही. त्यानंतर दुसरी जे कॅलॅमिटीज आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया. फायर म्हणजे आग ज्याला म्हणतो. फायर इज ए नॅचरल कॅलॅमिटी ऑर मॅनमेड कॅलॅमिटी. बघा, मग आग ही नैसर्गिक आहे की मॅनमेड आहे.
जनरली जंगलाला लागणाऱ्या काही आगी नॅचरल असतात आणि काही मात्र मॅनमेड असतात. ओके, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मग कोणत्या कोणत्या प्रकारचे टाईप ऑफ फायर आहे. क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्स आहे. ओके, कॉमनली फ्लेमेबल मटेरियल आर देअर फ्युअल सोर्स, जसं लाकूड आहे, क्लॉथ आहे, कोल आहे, पेपर्स आहे. दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर. म्हणजे अशा पद्धतीची आग जी आहे, म्हणजे क्लास ए प्रकारची जी आग आहे ते आपण पाण्याने पण विझवू शकतो आहे. त्यानंतर क्लास बी फायर आहे, लिक्विड सबस्टन्सेस आहे. फायर कॉज ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस, जसं पेट्रोल आहे, ऑइल, वार्निश, सॉल्व्हंट, कुकिंग ऑइल, पेंट. ऑल दिस सबस्टन्सेस आर लाइटर दॅन वॉटर. हे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे देअरफॉर फायर एक्सटिंग्विशर कॅन बी यूज. फायर एक्सटिंग्विशर आग विरोधी यंत्र जे असते त्याचा वापर आपण फायर क्लास बी म्हणजे क्लास ए मध्ये सॉलिड सबस्टन्सेस आहे, लाकूड वगैरे आहे, हे पाण्याने विझवू शकतो. पण क्लास बी जी फायर असते लिक्विड सबस्टन्सेसपासून, पेट्रोल डिझेलपासून किंवा सॉल्व्हंट आहे, कुकिंग ऑइलपासून लागणारी जी आग आहे त्यासाठी पाण्याऐवजी आपण काय वापरलं पाहिजे, फायर एक्सटिंग्विशर टू एक्सटिंग्विश फायर. हे लक्षात आलं आपल्या. त्यानंतर क्लास सी फायर आहे, गॅसियस सबस्टन्स आहे, कॉज ड्यू टू ॲसिटिलीन, हाऊसहोल्ड LPG आहे. त्यानंतर क्लास डी फायर आहे, केमिकल सबस्टन्सेस आहे, कंबुस्टेबल मेटल लाईक पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम विच रिॲक्ट विथ वॉटर ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर, मॅग्नेशियम, झिंक वगैरे. तर असे जे काही जे केमिकल सबस्टन्सेस आहे, व्हेन बोथ दिस ग्रुप कंबाईन विथ वॉटर इट एक्सप्लोड. आणि हे जर मटेरियल पाण्यासोबत मिक्स झालं तर एक्सप्लोड होतो, त्याचा स्फोट होऊ शकतो आहे. म्हणून आपण कोणत्या पद्धतीचं आपण म्हणजे फायर एक्सटिंग्विशर वापरलं पाहिजे ते सुद्धा आपण लक्षात घ्या. त्यानंतर क्लास ई आहे, इलेक्ट्रिकल फायर कॉज ड्यू टू इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इन क्लास ई. म्हणजे हे ईमध्ये येत आहे, टू एक्सटिंग्विश सच फायर पॉवर इज कट ऑफ. म्हणजे अशा वेळेस इलेक्ट्रिकची जी लाईन असते ती कट ऑफ केली पाहिजे, बंद केली पाहिजे. अँड नॉन कंडक्टिव्ह फायर एक्सटिंग्विशर लाईक कार्बन डायऑक्साईड जे फायर एक्सटिंग्विशर असते ते आपण इलेक्ट्रिकल फायरसाठी यूज केली पाहिजे. मित्रांनो, आपण या ठिकाणी फायरचे 5 प्रकार पाहिलेले आहे. क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्सेस, क्लास बी फायर लिक्विड सबस्टन्सेस, क्लास सी गॅसियस सबस्टन्सेस, क्लास डी केमिकल आहे आणि क्लास ई इलेक्ट्रिकल फायर आहे. तर 5 प्रकारच्या फायर असतात, आगी असतात. तर हे आपण या ठिकाणी पाहिलं. मेथड ऑफ फायर एक्सटिंग्विशर, कोणती पद्धत आहे. देअर आर 3 मेथड टू स्टॉप स्प्रेड ऑफ फायर टू कंट्रोल द फायर. म्हणजे आग विझवण्यासाठी 3 प्रकारची मेथड आहे. एक कूल आउट आहे, यूज ऑफ वॉटर ज्याला म्हणतो आपण. टू एक्सटिंग्विश फायर वॉटर इज मोस्ट कॉमन आणि इफेक्टिव्ह आणि सहज उपलब्ध असते पाणी, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर आग विझवण्यासाठी करतो आहे. इफ यू स्प्रे वॉटर ऑन द फायर अराउंड द फायर इट क्रिएट कूलिंग इफेक्ट. आणि पाण्यामुळं काय होतं आहे की आगीची जी उष्णता असते ती कूल डाऊन होतो आहे आणि त्यामुळे आग पसरू शकत नाही. दुसरं आहे सप्रेस द फायर. आपण फायरला कसं थांबवू शकतो. टू कंट्रोल द फायर which is caused due to electricity, oil, sand or soil can be used. मग अशा वेळेस आपण रेती किंवा मातीचा उपयोग करू शकतो आहे इलेक्ट्रिसिटीमध्ये. इफ वी स्प्रेड ए फ्रॉथ लाईक सबस्टन्सेस ऑन फायर इट कट ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. आणि त्यामुळे काय होतं आहे, सँड किंवा माती वापरल्यामुळं किंवा फ्रॉथ म्हणजे फेस येणारे सबस्टन्स जर आपण वापरले तर हवेचा संपर्क आणि आगीचा संपर्क होत नाही आणि धिस मेथड इज युजफुल टू एक्सटिंग्विश फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल. ओके. त्यानंतर कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस. नेहमी जे आग लागणारे जे आग पकडणारे जे पदार्थ असतात तर ते पदार्थ नेहमी आपण दूर ठेवले पाहिजे. इन दिस मेथड ऑल फ्लेमेबल सबस्टन्सेस आर कीप अवे फ्रॉम द फायर. Any wooden article or flammable substances must be kept away so that no source is left for the fire to spread. Stirrup pump is the best device to put off small fire. It spray water in all direction around the fire. तर अशा पद्धतीनं आपण जी आग असते ती आग आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. ओके. तर हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर काय प्रिकॉशन्स आपण घेतलेलं पाहिजे, सेफ्टी मेजर्स काय वापरलं पाहिजे. डेव्हलप द हॅबिट ऑफ स्विचिंग ऑफ द गॅस रेग्युलेटर. म्हणजे आपल्या घरी जेव्हा आपण दररोज पाहतो आहे की स्वयंपाक झाल्यानंतर गॅसचं जे रेग्युलेटर असते ते आपण बंद केलं पाहिजे.
विशेषतः ड्युरिंग नाईट. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस व्हेन यू आर गोईंग आउट ऑफ द हाऊस. जेव्हा आपण घराबाहेर जातो, गावला जातो, घर बंद करतो, त्यावेळेस सुद्धा इलेक्ट्रिकलचे जे अप्लायन्सेस असते, ज्या वस्तू असतात इलेक्ट्रिकलच्या, त्या आपण बंद केल्या पाहिजे. टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम टू हेल्प, शाऊट लाऊडली. आणि अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याकडे फोन नाही आहे, फोन असेल तर आपण फोन करणार, तर जोराने ओरडलं पाहिजे, आग आग म्हणून, किंवा मला मदत करा अशा पद्धतीनं. कॉल फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेडचा नंबर आपल्याकडे असला पाहिजे. प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन हाऊ टू यूज फायर एक्सटिंग्विशर, म्हणजे फायर एक्सटिंग्विशर बऱ्याच जणांना त्याचा वापर करता येत नाही, आणि ही माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. तर फायर ब्रिगेडचा वापर किंवा जे फायर एक्सटिंग्विशर असतात आपल्या शाळांमध्ये असतील, ऑफिसमध्ये असेल, तर त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. त्यानंतर फर्स्ट एड आहे, लेट द पेशंट सीट्स स्लीप इन ए कम्फर्टेबल पोझिशन अँड कॉल द डॉक्टर इमिडिएटली. ओके, तर हे जर आपण उपचार केले, प्रिकॉशन्स जर घेतले, तर आपण प्राण वाचू शकतो, दुसऱ्याचे पण आणि आपले पण. ओके, त्यानंतरचं आहे लँड स्लाईड आणि रिफ्ट कोलॅप्स होतात. व्हॉट आर द रिझन ऑफ माळीन जे मिशप असते पुणे जिल्ह्यामध्ये, आपण पाहिलं असेल की तिथे अशी दुर्घटना का घडली आहे आणि त्याचा इफेक्ट काय परिणाम झाला आहे. का माळीन हे जे गाव होतं, गावच्या गावच त्या दुर्घटनेमध्ये गावातील बहुतांश लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते. शेताचं पण नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं आहे. तर ओके, आणि जे काही बाहेर असतील त्या गावातील लोक तेच वाचू शकले आहे. तर ही दुर्घटना त्या लँडस्लाईडमुळे होते आहे. जिथे जमीन कमकुवत असते, तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपण कशी केली पाहिजे आहे, कुठे घरं बांधले पाहिजे, हे सुद्धा आपल्याला काळजी घेता आली पाहिजे. तर लँडस्लाईड म्हणजे काय होतात, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. की जनरली नॅचरल क्रॅक्स, जनरली जे नॅचरल क्रॅक्स असतं आहे, जनरली नॅचरल ज्या क्रॅक्स असतात लँडस्लाईडमध्ये, ओके, नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स ज्या असतात प्रेझेंट इन हार्ड रॉक कॉज देअर ब्रेकिंग, स्पेशली ॲट द टाईम ऑफ हेवी रेन. वॉटर एंटरिंग दिस क्रॅक कॉजेस वेदरिंग ऑफ दिस रॉक. वेट increases, this rock slide on the slopy region and settle on the lower side. This is called collapse of rift. ओके मित्रांनो, आपण पुढील जो भाग आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे. ओके.